श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत गोमुख प्रसव शांती। ही शांती का करतात तर कुठल्याही प्रकारच्या कुनक्षत्रावर, कुयोगावर किंवा कुतिथीवर, वाईट तिथीवर, वाईट नक्षत्रावर किंवा वाईट योगावर बालकाचा जन्म झाला असेल तर त्याचा पुनर्जन्म गायीच्या मुखातून झाला आणि तो शुद्ध झाला, पवित्र झाला, यासाठी गोमुख प्रसव शांती करण्यात येते। म्हणजे शांती कशी करायची तर नेहमीप्रमाणे पुण्यावाचनादी सकल कर्म करून घ्यायचं। गणपती पूजन, पुण्यावाचन, सकल कर्म झालं, आचार्यवरण झालं की मग एका ठिकाणी कलशावर 3 सुपाऱ्या किंवा 2 सुपाऱ्या मांडायच्या, एक वरुणाची आणि एक विष्णू भगवंताची। त्याच्याबरोबर उत्तरेला 9 पुंजक्यांवर अधिदेवता, प्रत्यादेवता रहित अशा 9 सुपाऱ्या नवग्रहांच्या मांडायच्या। सुरुवातीला काय करायचं तर गायीचं पूजन करायचं। प्रत्यक्ष गाय उपलब्ध असेल तर फार उत्तम, नसेल तर चांदीच्या गायीचं पूजन करायचं। गायीचं पूजन झाल्यानंतर एक सूप घ्यायचं, त्या सुपामध्ये काळे तीळ टाकायचे। लाल कपड्यामध्ये नवजात बालकाला, म्हणजे ज्या बालकाचा कुयोगावर जन्म झालाय त्या बालकाला लाल कपड्यात गुंडाळायचं। लाल कपड्यात गुंडाळल्यानंतर सूत्रवेष्टन करायचं सुपासहित आणि ते बालक गोठ्याजवळ घेऊन जायचं। ज्या ठिकाणी सवत्स धेनू असेल अशा ठिकाणी गायीच्या मुखाजवळ आचार्यांनी त्या बालकाला धरायचं आणि बालकावर पंचगव्यादी प्रोक्षण करायचं। अशा वेळेस विष्णुदेवाचे मंत्र म्हटले जातात, गायीचे मंत्र म्हटले जातात। हे सर्व मंत्र म्हटल्यानंतर गायीच्या मुखाजवळ बाळाला नेल्यानंतर जणू काही गायीच्या मुखातूनच बालकाचा जन्म होतोय अशी भावना प्रगट करायची आणि मग ते बाळ आचार्याने आईजवळ द्यायचं। आईने ते बाळ आपल्या हातात घेऊन बाळाचे वडील गायीच्या शेपटीजवळ उभे असतात त्यांना नेऊन जायचं आणि ते नेत असताना गायीच्या अंगाला स्पर्श करायचा। आचार्यांकडून आईकडे गेलेलं बाळ आईने वडिलांकडे दिलं आणि वडिलांनी सुद्धा शेपटीकडून पुन्हा पूर्ण प्रदक्षिणा करून गुरुजींकडे म्हणजेच गायीच्या मुखाजवळ आणून जायचं। अशी एक प्रदक्षिणा झाली की मग गायीला प्रार्थना करायची। त्यानंतर त्या ठिकाणी पंचवाक्य पुण्यावाचन करायचं आणि गायीच्या मुखातून बालकाचा जन्म झाला अशी भावना करून पंचवाक्य पुण्यावाचन झालं की गायीचं, वस्त्राचं, दक्षिणेचं आणि धान्याचं दान गुरुजींना करायचं असतं। प्रत्यक्ष गाय नसेल त्यावेळी चांदीच्या गायीचा वापर करायचा। चांदीच्या गायीचा पूजन केल्यानंतर ती गाय ब्राह्मणांना दान द्यायची असते। अशा तऱ्हेने गायीचं दान झाल्यानंतर यजमान पत्नी आणि यजमान पती यांच्या हस्ते भगवान विष्णूंचं आणि वरुणदेवाचं आवाहन पूजन करून घ्यायचं आणि अधिदेवता, प्रत्यादेवता रहित अशा नवग्रहांचं पूजन करून घ्यायचं। अशा प्रकारे पूजन झाल्यानंतर जी उर्वरित शांती असते ती पूर्ण करायची। या शांतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं, ज्या वेळेस आपण गोमुख प्रसव शांती करतो त्यावेळेस यज्ञ आरंभ करताना नवग्रह शांती आधी न करता प्रथम गोमुख प्रसव शांती करायची। या शांतीचं वैशिष्ट्य असं की ज्या देवता आव्हानासाठी असतात त्या होमासाठी नसतात, म्हणून गोमुख प्रसव शांती करत असताना दही, मध आणि आज्य, दही, मध, वाज्य या 3 पदार्थांच्या आहुत्या द्यायच्या असतात। मग त्या कोणाला द्यायच्या असतात? अपदेवता, अध्यो देवतेला, त्याचप्रमाणे विष्णू देवतेला, यक्षमान देवतेला आणि नवग्रहांना एक। अशा प्रकारे सगळ्या देवतांना दही, मध, आज्याच्या आहुत्या द्यायच्या असतात। त्याचं प्रमाण ठरलेलं असतं। ह्या गोमुख प्रसव शांतीचा होम झाल्यानंतर मग नवग्रह शांती हो आणि जी काही शांती आपण संकल्पित केली असेल त्याचा होम झाल्यानंतर बलिविधान आदी कर्म करून पूर्णाहुती करायची असते आणि नेहमीप्रमाणे आशीर्वचन, श्रेयोदान आदी कर्म करायचं असतं। अशी ही गोमुख प्रसव शांतीचं विधान या ठिकाणी संक्षिप्तरित्या सांगण्यात आले। नवीन पौरोहित्य करणाऱ्या मुलांसाठी हे लाभदायक ठरेल त्याची साधारणतः मांडणी अशी या ठिकाणी करण्यास सांगितलेली आहे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।